70च्या दशकातली 80च्या दशकातली जुनी जी आहे आमच्या तरुणपणात किशोर कुमार, मोहम्मद रफी अशा त्यावेळच्या गायकांची गाणी असतात ती ऐकतो. तुम्ही मग अशी मित्रपक्ष वगैरे म्हटला, त्यांचे इतिहास जर सगळे बघितले तर किती पक्ष आणि काय, आज सत्तेवर आहे त्याकडे जायचं, उद्या ती गेली दुसरीकडे जायचं. त्यामुळे राजकारणामध्ये अशा लोकांचा फार उपयोग नाही. पद मिळावं वाटतंय कार्यकर्त्याला, प्रत्येकाला, मलाही वाटतंय, तो विषय नाही. पण ठीक आहे. तुम्हाला वाईट वाटलं या गोष्टींचं? नाही, वाईट वाटण्यापेक्षा कसं आहे की माझ्यापेक्षा कार्यकर्ता खचतो. ते समजूत शेवटी काढावी लागते. राजकारणात प्रवाही राहिलं पाहिजे. कायद्याला कोणी जुमानत नाही अशी परिस्थिती. अतिक्रमण होत आहेत, त्यावेळेला कोणी दुर्लक्ष करते, कोणीही काढत. आज सुद्धा पंढरपूर नगरपालिकेत काय करायचं असेल तुम्ही सतत रोज माझा फोन असतो सीओला, इथलं अतिक्रमण काढा, इथली गटार फुटली आहे ती बुजवली पाहिजे. तुम्ही नुसतं कोणाला तरी नावं ठेवून राजकारण नाही होणार. तुमची रेग मोठी जेव्हा ओढली पाहिजे, दुसऱ्याची न पुसता. मी नमामी चंद्रभागा जो प्रकल्प म्हणला तो काही बंद पडलेला नाही. त्याचे टप्पे आहेत. चंद्रभागा मूळ घाण कशामुळे होती? चंद्रभागेला आम्हीच येतो, घरातले कपडे आणून टाकतो, आजारी माणसाचे, गाद्या, उश्या, बेडशीट, आपण समाजच ती चंद्रभागा घाण करतो. मंदिर समितीचा रोल वेगळा आहे, नगरपालिकेचा रोल वेगळा आहे. नगरपालिका मंदिर समिती एकत्र येऊन काम केलं पाहिजे का? 100% केलं पाहिजे. पूर्वी बडवे उत्पाद सेवादारी होते, येईल ते ह्याच्यात भागवत होते, करत होते. आता सेवा द्यायचं प्रमाण वाढले, खूप वाढले. त्यामुळं सरकारीकरण नाही म्हणलं तरी होत असते कुठल्याही ह्याचं. पांडुरंगासाठी काहीच नाही, ती बिचारा विटीवरती उभा आहे युग न युग. पण त्याला भेटण्याकरता तुम्ही आम्ही जी जातोय येतोय त्यांच्याकरता या सुविधा आहेत. तसं आज कॉरिडॉरला लोक विस्थापित होणार आहेत, घरं जात आहेत, दुःख आहे, नाही असं नाही. याच्यामध्ये कोणाला तरी कुठेतरी हाकलायचंय, काढायचंय हा विषय नाही. तर आज 1 कोटी 2 कोटी लोक येत आहेत, त्यांना गाव सामावून घेऊ शकताय का? नाही घेऊ शकत. नुसतं कॉरिडॉर म्हणजे काय, मंदिर पाडणं आणि मोठे रस्ते करणं असा विचाराच्या मागचा नाही. आणि ह्याचा शेवट काय आहे तर तुमचा रोजगार आहे. तुम्ही जेवढ्या चांगल्या सेवा देताल तेवढी माणसं इथं थांबतील. त्या माणसांना लागणाऱ्या सगळ्या सेवा इथं उपलब्ध झाल्या पाहिजेत. आणि मग त्या सेवा बाहेरून माणसं कोण देणार नाही, आपलीच लोक देणार आहेत. त्यातनं रोजगार निर्मिती आहे, त्यातनं अर्थकारण मजबूत आहे. आणि त्याकरता ही टेम्पल इकॉनॉमी आणि त्या दृष्टीने ह्या योजना आखते.